तर मित्रांनो, पंढरपूरवरनं लातूरला चाललो होतो. मांजर एक रोडला मेलेल्या अवस्थेत आढळलं. रस्ते कडेलाच होतं समोर मधोमध. तर गाडी चालवताना थोडं माणसांनी भान राखलं पाहिजे. यांनाही जीव आहे, यांना बी जगायची अपेक्षा आहे. प्रत्येक प्राणी असेल, कुत्रा असेल, मांजर असेल, कुठलेही प्राणी रोडला आडवा आल्यानंतर शक्यतो गाडी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा. आणि शक्यतो होईल तेवढं गाडी हळू चालवून सुरक्षित पोहोचण्याचा प्रयत्न करा. तुम्ही गडबडीत तुम्हाला लवकर पोहोचायच्या नादात तुम्ही एखाद्या प्राण्याचा जीव घेताय, हे थोडं भान असावं मित्रांनो. प्रत्येक प्राण्याला जगायची अपेक्षा असते. माणूस असेल, प्राणी असेल, प्रत्येकाला वाटतं आपण आयुष्य जगावं. पण असं अपघातांमध्ये जर कुठल्या प्राण्याचा जीव जात असेल तर निंदनीय गोष्ट आहे. शेवट ज्याचा त्याचा विषय. पण आपल्याला दिसल्यानंतर गाडी थांबवली, त्याला रोडला पडू न देण्या किंवा वास मारला असता, सडत रोडला पडले असते, अजून 4 गाड्या त्याच्यावरनं गेल्या असत्या. तर महत्त्वाचं होतं त्याला साईडला घेऊन येणं आणि एखादा छोटासा खड्डा खांदून त्याला नक्कीच आपण पुरून जाऊया. कशानं खांदायचं पाठीचं? खांद्याला काहीच नाही, लाकडीने खड्डा करतोय आपण मित्रांनो. तर मित्रांनो, एक बाजूला खड्डा खांद्यात जवळपास अर्धा पाऊण तास झाला आणि खड्डा लाकडीनं खांदला. वेळ लागला. खड्डा वगैरे खांदून मांजराला पुरलेला आहे आणि कुत्रे वगैरे उकरून म्हणून परत त्याच्यावर दगडं पण ठेवली ती. आणि अशा प्रकारे निदर्शनास आलं म्हणून मदतीचा हात म्हणता येईल माणूस म्हणून माणुसकीच्या नात्यानं समाजाचं आपण देणं घेतलं आणि समाजासाठी नक्कीच आपण काहीतरी केलं पाहिजे. तर ह्या व्हिडिओतनं सामाजिक संदेश देणं म्हणजे एवढंच आहे. हायवेला गाडी चालवत असताना गाडी सावकाश चालवा.
गाडी चौकात चालवली तर प्राणी वगैरे आडवा आला तर तुम्ही गाडी कंट्रोल करू शकता, पण तुम्ही गाडी फास्ट चालवत आहे, गाडी फास्ट चालवताना तुम्ही गाडी कंट्रोल करू शकत नाही। गाडी कंट्रोल करायच्या नादात काहीतरी अपघात होऊ शकतो। एवढंच सांगणं आहे की गाडी चौकात चालवा, व्यवस्थित चालवा, पुढे रस्त्याकडे लक्ष असू दे, एखादं प्राणी रस्त्याच्या आसपास येऊ शकतो, त्यांचा जीव वाचवणं आपलं कार्य आहे। तर जास्त काय नाही, हायवेला जाताना गाडी चौकात चालवा आणि आपल्या आसपासच्या लोकांची मदत करत राहा। शक्यतो होईल तेवढं रस्त्याला जाणाऱ्या प्राण्याला वाचवण्याचा प्रयत्न करा। आणि माणूस म्हणून एक हात मदतीचा देऊन व्हिडिओ इथं थांबवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर मित्रांनो, खड्डा खांदाला लई वेळ लागला, ताण लागली, हॉटेलमध्ये पुढे आलो, पहिले पाणी बाटली घेतली। तर जगण्याचा अधिकार हा सर्वांनाच असतो, प्राणी असू दे, माणूस असू दे, जनावर असू दे, कोणी असू दे, पण आपल्या हातनं जर एखाद्या प्राण्याचा जीव जात असेल तर ह्या जगात तुम्ही एवढं मोठं पाप कुठंच फिरू शकत नाही, हे निश्चितच आहे। आणि मांजर आणि कुत्रं मारलेलं पाप तर काशी केले तरी फिटत नाही असं म्हणतात। तरी रोडवर जाताना एवढीच काळजी घ्यायची की समोर प्राणी लांब न दिसला तरी गाडी सावकाश घ्या, शक्यतो गाडी सावकाशच चालवा, जेणेकरून गाडी सावकाश चालली तर येणारा अपघाताला तुम्ही सामोरं जाऊ शकता, गाडी कंट्रोल करू शकता। गाडी कंट्रोल झाली की निश्चितच अपघात घडणार नाही। शक्यतो होईल तेवढे प्राण्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करा। हायवेला प्राणी येत असतात, पण प्राण्याचा जीव वाचवताना स्वतःची बी काळजी घ्या। शक्यतो गाडी लई पळवू नका, गाडी पळवत असाल तर कंट्रोल होईल या हिशोबानेच गाडी पळवा। आणि एवढंच सांगणार, दुसरं काय जेवण नाही। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सामाजिक संदेश देण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण प्रथमच केलेला आहे।